निवडणुकीला मी सुरेश बिराजदाराला तयारी करायला सांगितली होती, परंतु काही अडचण आली, मी त्याला थांबवलं. पण जाहीरपणे तुम्हाला सांगतो, सुरेशला मी थांबवलेलं असलं तर उद्याच्या काही काळामध्ये मी त्याला विधिमंडळामध्ये नेल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याचा मान सन्मान शेवटी आम्ही ठेवणार. आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाहीत. आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत. ह्याची ओळख उभ्या महाराज सोडणार नाही. मी सगळ्यात तुमच्याबरोबर आहे. सुरेशला पण मी साधारण पुढं माझ्या हातामध्ये काही जागा आहेत, त्या 5 जागापैकी 1 जागा मी त्याला देणार, 1 जागा मी राजेशला देणार आहे. कारण राजेशलाही असंच कामाला सुरुवात करायला सांगितली परभणीला आणि नंतर त्याला थांबायला सांगितलं. त्याने तिथं चांगली तयारी केली होती, इथं सुरेशने पण चांगली तयारी केली होती. परंतु कधी कधी आपण ज्यावेळेस युतीमध्ये काम करतो त्यावेळेस सगळ्यांचं मत काय ते जाणून घ्यावं लागतं. तर शेवटी आम्ही अर्चना राणा पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्याला बहुतेक आमदारांनी सपोर्ट केला. त्या सगळ्या मिटिंग तिथं मुंबईमध्ये झाल्या आणि हे घडलं. पण जरी ही संधी हुकलेली असली तरी आमदार म्हणजे आमदार रिवेन्सी त्याला म्हणतात, जसं विक्रम आणि सतीशराव आहेत तशा पद्धतीनं त्याला आपण त्या ठिकाणी करू. आणि ती जवळच आलेली म्हणजे मागं आमचं ठरलेलं आहे 12 जागा ज्या आहेत त्या पण आपल्याला त्याच्यातल्या जे काही आमचं वरिष्ठ पातळीवर ठरेल त्याच्यातल्या कोणी किती, कोणाच्या शिफारसीने किती, कोणाच्या किती, हे तिथं ठरल्यावर त्याबद्दलचा निर्णय आम्ही घेऊ. आणि आपल्याकडे असणारी आमदारांची संख्या पाहता थोडे कमी पडलेले इकडनं तिकडनं गोळा करून 2 आमदार पण आपले त्याच्यामध्ये जाऊ शकतात. तिथं पण मी प्रयत्न तशा पद्धतीने करणार. 2 5 मध्ये 3 तर आपण जवळपास ठरवलेलेच आहे. सुरेशराव, राजेश आणि शिवाजीराव जर पार्टीचं काम बघतात तो मग आम्ही ठरवू काय.